कोणत्याही माणसाची सगळ्यात मोठी ताकद काय असते? त्याचे हात, ज्याने तो काहीही करू शकतो. इतकंच नव्हे तर स्वतःचं नशीबही लिहू शकतो. पण आपले पुढचे जे आयडियाबाज येत आहेत ते आपल्या हाताने लोकांचं आयुष्य सुलभ बनवत आहेत. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया प्रियांका डिसा, लेव्हलन डिसा आणि अनिल नायक. नमस्कार टायटन्स. मी प्रियांका. मी अनिल. आणि मी लेव्हलिन. टायटन्स, तुम्ही मला सांगू शकाल का आज सेटवर पोहोचण्याआधी सकाळपासून तुम्ही काय काय केलं? मी तर सकाळी ब्रश केलं, फ्रेश झाले, जेवले आणि ट्रेन पकडून आले. पण ही सगळी कामं जर मला किंवा तुम्हा सगळ्यांना हात नसताना करावी लागली असती तर खूप जास्त अवघड आहे. पण आयुष्यातले अगदी बेसिक टास्क सुद्धा हातांशिवाय करणंही खूप मोठं आव्हान आहे. कधी तुम्ही विचार केलाय किंवा आयुष्यात इमॅजिन केलंय की आपल्याला हात नसते तर? खूपच अवघड इमॅजिनेशन आहे. पण हे फक्त इमॅजिनेशन नाही, तर भारतातल्या लाखो लोकांबाबतीतलं सत्य आहे. आणि ह्याची जाणीव आम्हाला अगदी जवळून तेव्हा झाली जेव्हा आम्ही आमच्याच एका मित्राला त्याची रोजची कामं हातांशिवाय करताना पाहिलं. त्याला खूप अडचणी येत होत्या. त्याच्या एक्सपिरियन्सवरनं इन्स्पायर होऊन विचार केला की त्याच्या हातांना रोबोटिक्स आणि AI ची साथ मिळाली तर. याच विचाराला आम्ही सत्यात उतरवलं आहे विथ रोबोबायोनिक्स. टायटन्स रोबोटिक्स आणि AI ला फ्यूज करून आम्ही बनवला ग्रिपी, एक नॅचरल बायोनिक हँड जो माणसांप्रमाणे फील पण करू शकतो आणि आपलं काम नीटनेटकं करू शकतो. टायटन्स, तुम्हाला असं वाटतं की फक्त प्रोस्थेटिक्स फिट करणं पुरेसं आहे? नाही, भारतामध्ये ॲक्सेसिबिलिटी आणि अवेअरनेसचा फार मोठा इश्यू आहे. इन्फॉर्मेशन आणि टेक्नॉलॉजी लोकांपर्यंत पोहोचली नाही तर लोक काय करणार? याच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म बनवलाय ज्यात लोक आपल्या जवळचं क्लिनिक शोधू शकतात, तिथे जाऊन त्यांची तपासणी, थेरपी आणि फिटमेंट नंतर ट्रेनिंग हे सगळं एका इंटिग्रेटेड प्रोग्रामच्या थ्रू करू शकतील. या प्रवासादरम्यान आम्ही अनेक लोकांना फिट केलं आहे, त्यांना आत्मनिर्भर होताना पाहिलं आहे आणि ग्रिपीला त्यांच्या आयुष्याचा एक महत्वाचा असा भाग होतानाही पाहिलंय. या मिशनमध्ये आम्हाला जॉईन करण्यासाठी टायटन्स, इफ यू कॅन प्रोव्हाइड 1 करोड ऑफ फंडिंग फॉर 6.7% इक्विटी. मग सांगा टायटन्स, या प्रयत्नाला जगभरात मान्यता मिळवून द्यायला तुम्ही रोबोबायोनिक्सची हात मिळवायला तयार आहात? टायटन्स आणि प्रतीक आमच्या अनेक युजर्सपैकी एक युजर्स इथे हजर आहे. त्यांचं नाव आहे मिस्टर राजकुमार. प्लीज बोला. आमच्या शोमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. एखाद्या अपघातात ही दुर्घटना कसं झालं हे नेमकं? माझं नाव राजकुमार सिंग बघेल आहे. मी आयशर कंपनी इंदोरमध्ये जॉब करतो. माझा ॲक्सिडेंट इंदोरमध्येच झाला. काम करत असताना CNC मशीन होती, त्याचे पार्ट्स चिकटलेले होते. टेक्निकल प्रॉब्लेम झाल्याने ती मशीन डबल आली तिकडे आणि माझे हात जिथे होते ते तिथेच राहिले. एका सेकंदात सगळं खेळ संपला. मला वाटलं एका क्षणासाठी माझं जगच संपलं. माझ्या आयुष्यात आता काही उरलंच नाही. त्यावेळेस मी दुसऱ्यांवरच विसंबून होतो. जेवण पण कोणी दुसऱ्याने भरवलं तरच खायचो मी. परमनंट एका व्यक्तीला ह्यांच्याबरोबर राहायचंच आहे. कुठे जायचं असेल तरी सोबत जायचं. ह्यांना एकट्याला कुठे सोडूच शकत नव्हते. 1-2 तासांसाठी तर सोडूच शकत नव्हते. सुरुवातीला खूप अडचणी होत्या. जर हातच नव्हता तर घरात काही कामच नाही. जरी काम सांगितलं तरी काम करूच शकत नव्हतो. राजकुमारजी ज्या कंपनीमध्ये काम करत होते
ती कंपनी त्यांचा हात फिट करू इच्छित होती. मग असं डिसाईड झालं की ते मुंबईला येतील प्रॉपर चेकअपसाठी. तर हे चेकअप प्रॉस्थेटिक क्लिनिकच करू शकतो. त्यांचं पूर्ण चेकअप झालं, त्यांचं इव्हॅल्युएशन प्लस डेमो झाला. ते सगळं झाल्यानंतर मग ठरलं की त्यांना हा हात बसवता येईल. जेव्हापासून माझा हा हात लागला मी स्वतःच सगळी कामं करायला लागलो तो हात लावल्यानंतर. कोणावरही ओझं बनलो नाही मी. तर हा हात एकदम दणादण एकदम पूर्ण फाईल मेंटेन करतो. धन्यवाद रोबो बायोनिक्सवाल्यांना, मनापासून त्यांचे धन्यवाद. आमची इच्छा आहे की राजकुमारजी काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करून दाखवतील, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ते कसं करतायत. जसा हा बाटलीच्या जवळ येतो हात आपोआप ग्रिप घेतो. हो, म्हणजे त्यांच्या मेंदूतनं सिग्नल जातो की आपल्याला आता ही बॉटल धरायची आहे. म्हणजे आता त्यांनी बॉटल धरली आहे, एखादा टोमॅटो असेल किंवा एखादं अंड सुद्धा असेल, कुठलाही शेप असो, त्या शेप प्रमाणे हा हात ग्रिप अडॉप्ट करतो. जेव्हा तुम्ही याला खाली ठेवता हे अशा मग प्रकारे तो पुन्हा सिग्नल देतो आणि हात उघडतो त्यांचा. अच्छा. हे किती किलो वजन उचलू शकतात त्या हाताने? सर, या हाताने आपण जवळपास 5 किलोपर्यंतचं वजन उचलू शकतो. त्याच्यापेक्षा जास्त वजन उचललं गेलं तर कदाचित युजरला त्याने हानी होऊ शकते. टायटन्स, आपण पुढे जाणार आणि तुम्ही निर्णय घेणार की यांच्याबरोबर हात मिळवणार की नाही. त्याआधी मला राजकुमारजींबरोबर नक्कीच हात मिळवायची इच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच सर. बायोनिक हँडने आत्मनिर्भर होऊन आयुष्य कसं जगावं हे तुम्ही आज आम्हाला दाखवून दिलं सर. हे बायोनिक लिम्स अनेक वर्षांपासून इथे आहेत. तर ती जी पूर्वीची टेक्नॉलॉजी होती आणि तुमची जी टेक्नॉलॉजी आहे त्यात काय असा फरक आहे आणि तुमचा काय असा USP आहे? आम्ही हे नोटीस केलं की बरेचसे टेक जे आहेत, जे भलेही ऍडव्हान्स असले तरीही त्याला एक टेक्निकल स्टँड पॉइंटने डिझाईन केलं जातं, युजरच्या स्टँड पॉइंटने नाही. जे काय तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं त्यात माझं इंटरप्रिटेशन, आणि तुम्ही मला सांगा की मी नीट ऐकलं की नाही ऐकलं. जे काही लोक करत आहेत आपण ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स कन्वर्ट करत आहोत, हात बांधणं आणि वगैरे. तुम्ही बोलताय की तुम्ही मेकॅनिकल म्हणजे तुमचा मसल जो ट्विच होतो. ट्विच होतोय त्याला कन्वर्ट तो करतोय. सिग्नल Yes. घेतोय. हाच फरक, मोठा फरक माझ्या लक्षात येतोय. हो. येस सर. तर माझा एक प्रश्न आहे की तुम्ही वारंवार यावर एम्फसाइज केला आहे की हा एक प्रोग्राम आहे. हो. या प्रोग्राम मध्ये काही प्री फिटमेंट आहेत तर काही पोस्ट फिटमेंट आहेत. या सगळ्या प्रोग्रामचे भाग तुम्हीच बनवता? हो मॅम. एक सेन्सर टेक्नॉलॉजी बऱ्याच वर्षांपासून यूज होते, जिला म्हणतात EMG, इलेक्ट्रोमायोग्राफी. आम्ही एक नवीन टेक्निक डिस्कवर केली आहे आमच्या रिसर्चच्या दरम्यान, ज्याला म्हणतात मॅकॅनोमायोग्राफी. याचे काही बेनिफिट्स आहेत, जसं की भारत एक ट्रॉपिकल कंट्री आहे जिथे स्वेटिंग इश्यू येतो, लोक हार्डवर्क करतात, त्यांना थकवाही येतो. सगळ्यात आधी तर या सेन्सरने ते प्रॉब्लेम निगेट होतात. दुसरं, या सेन्सरला ते ट्रॅपमध्ये बनवून आम्ही हातावर लावतो असेसमेंट करण्यासाठी, ज्याला आम्ही म्हणतो ब्रॉन बॅग. त्याच सेम सेन्सरला वापरलं जातं प्रॉस्थेटिकला चालवायला. आणि त्या सेन्सरचं एक महत्वाचं एक फंक्शन आहे की त्याला ॲज सिम्पल ॲज डोरबेल ठेवलंय. तुम्ही प्रेस केलं त्याचं हँड ट्रिगर होईल, तुम्ही परत प्रेस केलं हँड ओपन होईल. तर आम्ही ट्राय केलं आहे या हाताला शक्य होईल तितकं एका नॅचरल ह्युमन हँड प्रमाणे ठेवायला, ज्यात तुम्हाला एका ॲपच्या थ्रू वेगवेगळ्या ग्रिप पॅटर्न्स करावे लागणार नाहीत, तर ते तुमच्या अंतर्ज्ञानाने होतील. कॉस्ट ऑफ R&D किती झाली आहे? अराउंड 1.2 करोड मॅम. तुमचा आतापर्यंतचा रेव्हेन्यू किती आहे आणि गेल्या 6 महिन्यात किती होता? सर, आमचा आतापर्यंतचा रेव्हेन्यू जवळपास टोटल अर्निंग आहे साधारण 1.3 करोड. तुमचा जो 1.1 जो रेव्हेन्यू आहे किंवा 1.2 जो रेव्हेन्यू आहे गेल्या 4 वर्षात झालाय जो काही झालाय तो, यस सर. तर ऑन अँड ॲव्हरेज साधारण 40 लाख तुमचा इयरली रेव्हेन्यू झाला असेल. आम्ही फर्स्ट इयरमध्ये
फक्त 12 लाखांनी सुरुवात केली होती ठीक आहे. आणि इयर अँड इयर 20%ची ग्रोथ करत इथपर्यंत आलोय. आणि तुमचा जो बर्न रेट आहे तो साधारण किती आहे? तुम्ही प्रॉफिटेबल आहात एव्हरी इयर की नाही आहात? सर, या क्षणी आम्ही 0 लॉस 0 प्रॉफिटवर आहोत. पण आमचा हा प्रयत्न आहे आता की आम्ही या शोच्या माध्यमातून तुमच्याशी जोडले जाऊ. मार्केटिंग एक्सपिरियन्स आमचा खास फोर्टे नाहीये. त्यात आम्हाला चांगला गायडन्स मिळावा, याला जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचंय आणि ग्रो करायचंय. आपण या प्रोडक्टची एकदा मार्केट डिमांड घेऊया. घेऊया. ऑडियन्स, तुमचे वोटिंग मीटर्स तुमच्या जवळ आहेत. येस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा तुम्ही काय विचार करताय ते. तुमची वेळ सुरू होते आता. लोकांना वाटते की या गोष्टीची फार गरज आहे. अर्चना, तुमच्यापासून सुरुवात करूया. तुमचा जो डेस्टिनेशन पिरियड असणार आहे बिझनेसचा तो फारच लांब असणार आहे. तर हे माझ्यासाठी ठीक नाही आहे. तर मला माफ करा नकार दिल्याबद्दल. नो प्रॉब्लेम. थँक्यू मॅम. थँक्यू. मला तुमच्या इनोव्हेशनची प्रशंसा करायची इच्छा आहे, पण मला अजून यात बिझनेस आयडिया पोटेन्शियल वाटत नाहीये. म्हणून मी इन्व्हेस्टमेंटसाठी तुमच्याशी आज हात नाही मिळू शकणार. थँक्यू सर. प्रोफेसर सुब्रमण्यम, आपण माझ्या वतीने तर आम्ही पैसे नाही इन्व्हेस्ट करू शकत आता, पण आम्ही तुम्हाला एक ऑफर देऊ शकतो की आमच्या IIT मद्रासमध्ये नॅशनल सेंटर फॉर असिस्टिव्ह डिव्हाइस आहे, इन्क्युबेशन सेल्फ, आणि आमच्या CSRचं फार मोठं ऑफिस आहे. त्यांच्याबरोबर जर तुम्ही काम कराल तर तुमचं थोडं थोडं बिझनेस मॉडेल बनू शकतं. वेलकम टू IIT मद्रास, आणि कॉन्टॅक्ट तुमचं मी करून देऊ शकतो. Good थँक्यू luck. सर. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. माझ्या मते इथे जे गव्हर्नमेंटचं मॅन्डेट आहे की सगळ्यांना आपल्या रेव्हेन्यूचा सर्टन पर्सेंटेज CSR फंडमध्ये द्यायला हवा. तुमच्यासाठी माझ्या मते तो बेस्ट मार्ग आहे. ॲज अ बिझनेस मी तुमच्याबरोबर हात नाही मिळवू शकत, कारण माझ्या मते तुमच्यासाठी NGO वाला जो मार्ग आहे तो जास्त बेटर आहे. थँक्यू सर. मी माझ्याकडून इन्व्हेस्टमेंट ऑफर करू इच्छिते, पण तुमची जी अपेक्षा आहे ती माझ्या ऑफरमध्ये फिट नाही बसत आहे. त्यामुळे माझी इन्व्हेस्टमेंट असेल 20 लाख रुपीज, आणि आत्ताचं जे तुमचं करंट व्हॅल्युएशन आहे त्यापेक्षा 25% लोअरवर. तर आय वुड लिव्ह इट टू यू. पण मला असं वाटतं की तुम्ही तिघांनी नीट विचार करावा की हे प्रोडक्ट कसं सर्वसामान्यांपर्यंत पोचू शकेल ज्यांना खरंच याची गरज आहे. चला, तुमच्याकडे 2 ऑफर्स आहेत. प्रोफेसर सुब्रमण्यमनी ऑफर दिली आहे तुम्हाला इन्क्युबेशन सेंटर बरोबर जॉईन व्हायची. शैलीने ऑफर दिली आहे 20 लाखाची इन्व्हेस्टमेंट तुमच्या करंट व्हॅल्युएशनमध्ये 25% कमी करून. काय करायची इच्छा आहे? सो मॅम, ॲज अ नीती आयोग व्हॅल्युएशन जी 10 CR ठरलेली आहे, तुमची ऑफर येत आहे 11.25 CR. जर तुम्ही ओके असाल तर तुम्ही ती 12 CR पर्यंत करू शकाल का? आय थिंक दॅट्स फेअर. हो ना? या, दॅट्स ओके. विल डू दॅट. ओके मॅम, डील डन. चला मग, 12 करोडवर 20 लाख रुपये शैलीकडून आणि इन्क्युबेशन सेंटर प्रोफेसर साहेबांकडून. चला, हात मिळवून घेऊया. थँक्यू मॅम. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सो मच. थँक्यू टायटन. चला, या सगळ्या चर्चा ऐकल्यानंतर आमच्या ऑडियन्स मधल्याही अनेक लोकांना अनेक प्रश्न विचारायचे असतील. लेट्स गो टू द ऑडियन्स क्वेश्चन. तर माझं नाव शादमान चौधरी आहे. माझा प्रश्न आहे अर्चना मॅमसाठी. सो मॅम, आजकाल आपण पाहतो की अनेक लोक 9 to 5 जॉब करतात, पण त्यांच्या डोक्यामध्ये एक अशी आयडिया असते ज्याच्यावर त्यांना एक स्टार्टअप बनवायचा असतो. सो आय वॉन्ट टू नो की असं कोणतं फ्रेमवर्क आहे जे फॉलो करावं, आणि इनिशियली अशा कोणकोणत्या गोष्टी कराव्यात ज्यांनी एक हेड स्टार्ट मिळेल. सगळ्यात पहिली गोष्ट जी फ्रेमवर्कमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे
ती आहे सुरुवात करणं. जर सुरुवात नाही केली तर काहीच नाहीये, राईट? तर एक बिझनेस प्लॅन बनवणं गरजेचं आहे. तुम्ही MBA करत आहात, तुम्हाला तर शिकवत असतील की बिझनेस प्लॅन कसा बनवतात. तर एक बिझनेस प्लॅन बनवा, पण हेही लक्षात ठेवा की त्या बिझनेस प्लॅनच्या हिशोबाने तुम्ही नाही चालू शकणार. म्हणजे ते तुमचं स्टार्टिंग पॉईंट असतं, तुमचं एंड पॉईंट नसतं. अनेक गोष्टी बदलतात जसे तुम्ही तुमचा बिझनेस पुढे वाढवता. आणि जर का तुमची एखादी आयडिया असेल, जर तुमच्या कॉलेजमध्ये किंवा आजूबाजूला एक अशी व्यक्ती आहे ज्याच्याकडून तुम्ही सल्ला घेऊ शकता, कुणाला तुम्ही तुमचं मेंटॉर किंवा ॲडवायझर, पण त्याला इक्विटी देऊ नका, पैसे देऊ नका. फ्रीमध्ये कोणी तुम्हाला व्यवस्थित थोडीशी आयडिया बाउन्स ऑफ करू शकतात किंवा डिस्कस करू शकता की हे चालेल की नाही चालणार. तर हे तुमचे पहिले काही पडाव असतात जे तुम्ही करू शकता आयडियाला शेप देण्यासाठी. पण कंपनी रजिस्टर नक्की करा. प्रायव्हेट लिमिटेड जरूर बनवा, कारण LLP वर तुम्ही इन्व्हेस्टमेंट घेऊ नाही शकत. फक्त प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट घेऊ शकता. यात मी थोडंसं ॲड करू इच्छितो. तुम्ही म्हणालात की 9 ते 5 तुम्ही अभ्यास करता, तर आंतरप्रेन्युअरसाठी 9 ते 5 काहीच नाही आहे, त्यानंतरच काम सुरू होतं. तर 24/7 तुम्ही सुरुवातीची काही वर्ष काम करायला तयार असाल आणि या सगळ्या गोष्टींसाठी जर तुम्ही तयार असाल तर तुम्ही या फील्डमध्ये नक्की या. ओके, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर.